नमस्कार पवार की पब्लिक, मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या ब्लॉग मध्ये. आणि तुम्ही मला बघताय शानदार नवीन लुक मध्ये आपल्या. आणि आज ब्लॉग काढायचं कारण की आपला हक्काचा वार, हक्काची सुट्टी म्हणजे शनिवार रविवार. तर आज काय झालं, आता मागच्या दिवसात थोडा पाऊस पडून गेला तर गाडीचा थोडासा आपला प्रॉब्लेम झाला. तर आपण परत एकदा जाणार आहोत गाडी दाखवायला. आणि त्याच्यानंतर खूप सारे प्लॅन आहेत, मी तुम्हाला सांगेनच. पण त्याच्या अगोदर मेरे बाप को मिलो. पप्पा नीट बोला हो, प्रेमाने बोला. आई तू बोल. हाय अरे हाय. हा. सो आपला आयशी बापसाचा तुम्ही हाय आणि शुभ सकाळ घेतलेलाच आहे. पप्पांना थोडासा इग्नोर मारा, पप्पांची ड्रेसिंग वेगळी होती, फॉरेनची ड्रेसिंग होती. पप्पांनी ऍप्रॉन घेतलेलं ऍप्रॉन. हा काय काय हाय काय पप्पा शुभ सकाळ. मेरा बाप का शुभ सकाळ ऐसे ही होता है. तर आपली आता दिवसाची सुरुवात झालीच आहे आणि आपला बाकीचा दिवस बघायला तुम्ही सोबत राहा आपला. बघूयात कसा दिवस जातोय, स्टे ट्यून. तर मित्रांनो, माझ्या पप्पांनी तुम्हाला शुभ सकाळ केल्यानंतर मी तुम्हाला एक काहीतरी दाखवू इच्छितो. वेट करा, हे मे बी तुम्हाला असं दिसणार नाही. वेट एकच मिनिट. वाचा मित्रांनो, मेसेज काय वाचा. हाच होता मेसेज. सुनो सबकी करो खुद की. हे ब्रीदवाक्य सकाळ सकाळ सुविचार दिल्यानंतर आपण दिवसाभराचा ब्लॉग बघायला माझ्या सोबत राहा. बघूया कसा जातोय दिवस. घराच्या बाहेरून निघालो तर आपला एक चेकपोस्ट असतो इकडे. ताई लाजते कारण ताई छान नाही दिसत आहे. आणि त्याच बाजूला आर्या एक दिवाना. आर्या एक दिवाना हाय कर. अरे बाव हाय कर, आपल्याला गुड मॉर्निंग कर. लाजतात लाजतात. बस बस बस. सकाळ 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 तुम्हाला चेतावणी आलेलीच आहे भाई. आपल्या चॅनलला सबस्क्राईब. काका बघू शकतात, देवगर काका. आणि आपण निघालो आता घरातून. तर स्वरूपाताई आणि तुम्ही बघितलं आहे, आर्या बघितलं. आपण शुभ सकाळ झालेलीच आहे आणि आता आपण निघलो आपल्या कामाला. तुम्हाला कदाचित माझ्या मागे थोडा धूर धूर दिसत असेल. खूप वर्षांनी आय थिंक तो धूरवाला आलेला आपल्याकडे. तर खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. आणि आता आपण निघालो, जाऊयात गाडीकडे. आपण इथे चुकलो तर आपल्याला साहेबांनी, एक साहेब आहे म्हणतात की नाही यायचं म्हणून. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपल्याला इथे माहीत नव्हतं की ॲक्च्युअलमध्ये आपण ह्या साईडने घुसू शकतो की नाही. पण आपल्याला साहेबांनी सांगितलं व्यवस्थितपणे की ये बाबा. ड्रायव्हिंग लायसन आपलं चेक केलं, पण सांगितलं नेक्स्ट टाईमपासून इकडे येऊ नको. आपल्या समोर तिथे पेट्रोल पंप आहे आणि इथून त्या लोकांनी असं टनेल काढलेलं आहे. तर साहेबांनी आपल्याला डायरेक्ट नको म्हणून सांगितलं. नो प्रॉब्लेम. ड्रायव्हिंग लायसन वगैरे चेक केलं आणि आपल्याला नाही म्हणून सोडून टाकलं. तर हेच साहेब आहेत, आपल्याला डायरेक्ट आपल्याला सोडलेलं आहे साहेबांनी. तर लेट इट गो. आता आपल्याला फिरून येऊन मग आपल्याला इथे पेट्रोल भरावं लागेल. पण पेट्रोल पंपला पेट्रोल भरलो तर. बडे लोक बडे लोक बडे लोक रे. आपण येऊन पोहोचलो आता सर्व्हिस सेंटरला. आणि आपल्याला बडे लोक आल्याला भेटलेत. आपलं एक थोडंसं काम आहे, लगेच कल्टी मारू करूयात आणि लगेच कल्टी मारू. भाऊ आपलं चेकिंग करतोय, सर्व्हिसिंग करतोय. तो जाऊन येतो, चक्कर मारतोय. त्याच्यानंतर आपण आपली गाडी दाखवूयात. तोपर्यंत डिस्कस तर करू कसं काय बाकीच्यांना भेटू. अरे भावा. आपल्या गाडीचं काम झालं आणि आपली गाडी ब्लॅक क्वीन अशी समोर उभी आहे. आणि मयूर दादाने त्याच्या एका स्पेशल ठिकाणी आपल्याला नाश्ता करायला आणलं आहे. सो लेटेस्ट सी की त्याने आपल्याला काहीतरी नाश्ता म्हणजे एक स्पेशल ऑर्डर दिली की समोसा चाटची. तर ते दादाचं दुकान इथेच आहे, म्हणजे आय डोंट नो. आता इथे आपलं शोरूम आहे. ह्या साईडने रोडने आलो का आपण असं यू टर्न घेतो आणि त्याच्यानंतर आपण बघतो की दादाने मस्तपैकी एक स्पेशल समोसा चाट सांगितला आहे. आणि त्याच्याबरोबर एकदम स्पेशल मलाई मार्केट चाय सांगितले. आपण पटपट नाश्ता करूयात आणि आपल्याला बाकीची पण कामं करायची आहेत. आपलं काम लगेच हार्डली 5 ते 10 मिनटात दादाने करून दिलं आहे. एक वायरिंग खाल्लेली आणि थोडंसं 1-2 कामं होती ती लगेच एक 15-20 मिनटामध्ये दादाने केलेत. आणि आता आपण निघतो नाश्ता करून. भेटूया नाश्ता करताना. लेटेस्ट सी. तर आता आपण पटपट खातोय. त्या अगोदर मयूर दादा काय बोलतोय ते तुम्ही ऐका. काय बोलतो मयूर दादा?
कांदीवली में बोरीवली में जो भी कोई रहेगा यहाँ पे आके एक बार टेस्ट करो। मयूर दादा सांगतोय की तो पण थोडा फूडी आहे, म्हणजे आपल्याला फूड काही असेल आपल्याला नाश्ता पाणी सगळं करायला आवडतं, त्याला पण आवडतं. तर तो सांगतोय की इन केस इन फ्युचर तुम्ही कांदिवली वेस्टला आलात किंवा नियर बाय कुठे असेल, धानुकरवाडी मेट्रो स्टेशनच्या इथून समोर आलं तर राजवाडी चायचं शॉप आहे. तिकडे एक स्पेशल मस्तपैकी समोसा चाट वगैरे असं काय काय आहे वेगवेगळं आहे. तर आपण आता पहिलं खाऊया, कारण मला इथे रोखवलं नाही जातं, कारण मयूरदादाने ऑलमोस्ट खायला सुरुवात केली आहे आणि माझी डिश अशीच आहे. सो पटपट आपण खाऊया आणि खाऊन नंतर भेटूयात. लेटेस्ट माझ्या तोंडाला पाणी सुटतंय, मे बी तुमच्या पण तोंडाला पाणी सुटेलच. सेटअप लागला आहे मस्त की मिक्स वगैरे केलं आहे. आता आपण लेटेस्ट मयूरदा बोलला एकतर तू खातोस, फूड ब्लॉगर आहेस थोडासा, तर लोकांना ही पण रिॲक्शन दाखव की तू खातोय आणि काय खातोय ते सांगायचं आणि त्याची रिॲक्शन कशी आहे, टेस्ट कशी आहे, टेस्टची रिॲक्शन. सो आजपासून आपण ट्राय करूयात की आपण काय खाऊ, त्याची तुम्हाला टेस्टची रिॲक्शन देऊ. लेटेस्ट सी हा फर्स्ट बाईट आहे. अफलातून म्हणजे मे बी तुम्हाला याची टेस्ट फक्त बघून नाही कळणार, त्यासाठी तुम्हाला इथे खायला यावं लागेल. मयूरदा तर नेहमी माझा स्पॉट ठरलेलंच आहे. मयूरदानेच मला सजेस्ट केलं की भाई तू एवढं खातो वगैरे, तुझ्या व्हिडिओ बघतो मी, तर लेटेस्ट इथे पण एक ट्राय कर. मस्त आहे की वेगळी टेस्ट आहे. ते टेस्ट करायला तुम्ही लोक पण इकडे या. मी आता पटपट खातो आणि सॉरी तुमच्यावर जाऊन मीच खातो, आपलीच पब्लिक है ना तुम्ही लोग. अपना खाके पी के हो गया और मयूर भाई को थोड़ा सा काम पे जाने का है, तो मयूर भाई अपना जा रहे करके मिलने का फिर से करके. एक नंबर खाना दिया, इसके लिए बहुत धन्यवाद. हाँ चलेगा, आराम से मयूर भाई मिलते हैं. मयूर भाई आता इथून गेला आहे जस्ट बिकॉज त्याला आता कामावर जायचं आणि तो कामावरती आहे, आपण फ्री आहोत. तर मस्त आहे की चाय पिऊयात लमसम. आणि भाई गेला आहे तर त्याचं काम होतं आणि आपलं काय ब्लॉगिंग चालूही रहेगा बच्ची, साथ में रहो आपले. तर आपण आलेलो आता पोस्टामध्ये थोडंसं आपल्याला मित्रांना भेटायला. तेवढं आपला एक पहचान कौन है, ये पहचान कौन है, तुम लोग पहचानो इसको कौन है. मीच सांगतो आपला ब्लॉगर, जो आपला ब्लॉगर बाय आहे त्याचा दुसरा पार्टनर होता गोरी बाय. तर आता तो त्याचा आधार कार्डचा फोटो अपडेट करायला आला आहे, तो अपडेट करतो आहे आणि आपण इथे थोडं मित्रांना भेटूयात आणि मग कल्टी मारूयात. तर मित्रांनो थेट हे नाव तुम्हाला ओळखीचं वाटतं आहे का, ते तुम्हाला नाव ओळखीचं वाटतं आहे का मित्रांनो. तर आपण डायरेक्ट पोस्टामधून आपलं एक छोटंसं काम होतं, मित्र सवंगारांना भेटायचं होतं, ते करून आपण आलो थेट आपल्या कॉलेजला. तिथे आपलं अजून असा एक गोंधळ झाला आहे की आपलं कॉन्व्होकेशनची लिस्टमध्ये, आपल्या कॉन्व्होकेशनच्या लिस्टमध्ये नाव तर आलं आहे पण अजून कॉन्व्होकेशन भेटत नाही. सो ते एक इन्क्वायरी करायला आलेलो आपण आणि इथे आपलं कॉलेज. सो आता ऑलमोस्ट आपलं कॉलेजचं पण काम झालं आहे, म्हणजे आता आपलं रिझल्टचं त्या लोकांनी डिटेलिंग लिहून ठेवले. आता आपण चाललो थोडं खावाला. मस्तपैकी आपण झोपेतून उठल्यानंतर फ्रेश झालो आहे आणि आपली आई आपल्याला मस्तपैकी चहा बनवून देते. मित्रांनो चहा पितोय मी मस्तपैकी आणि छानपैकी काहीतरी भेटला घरात असेल का आपला मूडला सुटेबल नाश्ता, तर आपण नाश्ता पण करूयात चहासोबत. आणि लेटेस्ट सी की कसा जातो आहे दिवस. थोडंसं कामं केली आपण, त्या पोस्टात पण गेलो, त्याच्यानंतर आपल्या कॉलेजला गेलो, थोडी झाली कामं, थोडी बाकी आहेत आणि त्याच्यानंतर आपण मस्त घेऊन झोपलो आणि आता फायनली आता आपण उठून मस्त सुंदर आईच्या हातात चहा पितो आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं परत मार्केटला. आपल्या आईचं एक काम आहे, ती आईच तुम्हाला काहीतरी सांगेल. काय करायचं आई? डॉक्टरकडे जायचं. तिला खूप दिवसापासून एकतर क्लायमेट मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कसं, तर क्लायमेटमुळे थोडंसं तिची बॉडी वगैरे पेन करते, तर तिला आता जायला आला कंटाळा, म्हणून मी जाणार आहे आणि गोळ्या वगैरे बाहेरूनच घेईन. आपल्याकडे तशी सिस्टम पण आहे की काय होतं आहे, जास्त जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर मस्त की बाहेरून सांगा, गोळ्या घ्या आणि कल्टी मारा, कारण डॉक्टरकडे आमच्या खूप वेटिंग असते देवीपाड्याला.
चहा पिऊ, मग गोळ्या आणायला जाऊयात आणि मग आपण बघूयात. गोळ्या आणताना आपण भेटूयात मार्केटमध्ये. मे बी गर्दी असेल, पॉसिबल झालं तर तुम्हाला दाखवेल, नाही तर मग भेटू. मित्रांनो, मस्तपैकी आपण आलेलो आहोत मार्केटला. आपण चालतोय आपल्या मार्केटमध्ये आणि लेटेस्टली तुम्हाला आपलं मार्केट दाखवतो. तिथे आहे देवीपाडा मेट्रो स्टेशन, एक्झॅक्टली त्याच्यासमोर आपलं मार्केट. सो आपलं थोडं मार्केटला काम होतं आईचं आणि आपलं पण होतं, तर आपण मार्केटला आलो आहे आणि इथे खूप गडबड आहे. आपण बोलूयात. तर मस्त आहे की आपण मार्केटमधून जाऊन आल्यानंतर आपलं आई नाही दाखवतो तुम्हाला काय काय बनवलं. म्हणजे इकडे आई उत्तप्पे बनवते आणि साईडला पप्पांना भात. एका साईडला आई उत्तप्पे बनवते आणि दुसऱ्या साईडला पप्पांसाठी फ्राईड राईस बनवते. मार्केटमधून आल्यानंतर मस्त की मन झालं. मार्केटमधून आल्यानंतर मस्त की मन झालं की आपण उत्तप्पे खातोय. सो आई आपल्या बॅक साईडला उत्तप्पा बनवते आणि एक साईडला पप्पांसाठी मॅन्डेटरी भात. आणि आता आपण मस्तपैकी जेवू आणि मग जेवताना भेटूयात. मस्तपैकी आईने करून आणला आपला राईस, उत्तप्पा आणि सोबत आहे सॉस. समोर आहे राईस आणि आपली ही आईस. तर मित्रांनो, आता टाइम झाला जेवायचा आणि ओव्हरऑल डे आपला पूर्ण संपलेला आहे. आणि आपलं कॉलेजचं विजिट, आपलं पोस्टाचं काम आणि पोस्टातले मित्र पण भेटलेले. तर असाच होता आपला दिवस. आणि पटपट समोर एकतर जेवण आहे आणि राईस आहे आणि आईस आहे. तर आता पटपट आपण जेवूयात. आपल्याला खाताना कंट्रोल होत नाही, तर मस्तपैकी आपण जेवूयात. आणि हा ब्लॉग इथेच एंड होतोय. तर नक्कीच आपल्या ब्लॉगला, आपल्या व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजून देखील कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. काय होतं ना की अजून असं होतं की आपल्या रिलेशनमध्ये कोणीतरी आपल्याला व्हिडिओला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि ते सजेशन बॉक्समध्ये जातं, तर अरे यार संकेत आहे, तर आपण व्हिडिओ बघूयात. तर काय होतं ना की व्हिडिओ नुसता शो होत आहेत, व्हिडिओ आपण बघतोय, पण आपल्या चॅनलला अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.